मी आधी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सरकारी जमिनीवर जर एखादं अतिक्रमण असेल तर ते हटवायला काही फार वेळ लागत नाहीये. तसा कायदा आहे. सरकारी जमीन आहे हे एकदा सिद्ध झालं की त्याच्यावर जे अनधिकृत बांधकाम आहे ते तात्काळ हटवलं जातं. परंतु जिथे बोयटे यांच्यासारखे अधिकारी असतील, मानवतावादी अधिकारी, जे 3-3 तास रस्ता बंद करून नमाज बंद करण्याची परवानगी देत असतील आणि त्याचं समर्थन सुद्धा करत असतील, तिथे कायद्याचं पालन कोण करणार? खरं तर बोयटे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे. त्यांना विचारायला पाहिजे, त्यांना खडसावायला पाहिजे की तुम्ही जी परवानगी दिली आहे ती कोणत्या कायद्याच्या अंतर्गत दिली जाते आणि ही परवानगी देण्याचा अधिकार तुमच्याकडे कोणी दिला? मी सुरुवातीलाच म्हणालो की मौलवी इरफान अहमद कशा प्रकारे ब्रेनवॉश करतो, कशा प्रकारे जिहादची चिथावणी देतो, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला काश्मीरमध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्ही मालवणीमध्ये सुद्धा एक फेरफटका मारलात आणि मदरशांमध्ये थोडंसं डोकवण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या ते लक्षात येऊ शकेल. इथे काय गॅरंटी आहे, कोण हमी देणार याची, की या अनधिकृत मदरशांमध्ये जिहादचे धडे दिले जात नसतील, या अनधिकृत मदरशांमध्ये असं शिकवलं जात नसेल की हिंदू हे काफिर आहेत आणि त्यांच्या विरोधात जिहाद करणं हे तुमचं कर्तव्य आहे.